नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे बुधवार, म्हणजेच माशाचा दिवस. तर घरी चिकन मासे आणलेलेच आहेत. त्यातले 2 मासे मी पळवले. म्हणजे हे बघा, हे बांगडे. आणि मी आणि काका आता आलो आहे माडात. या बांगड्यांचं बघू फ्राय करू किंवा तंदुरी करू. तर आता काका साफ करतील या माशांना. काका चला साफ करूया. आम्ही माडात आलो आहे, हे बघा नदीच्या बाजूला. तर पाणी सुकलं आहे आता आणि ही बोट मामाची इथे किनाऱ्याला लागली आहे. तर आमच्या नदीचं खारं पाणी आहे म्हणून इथे हे स्वच्छ पाणी घेऊन आलो आहे आम्ही मासे साफ करण्यासाठी. बघा एकदम ताजा ताजा बांगडा आहे, लाल लाल आतून. हो ना, हो ताजा आहे ना, एकदम ताजा बांगडा आहे. तर मित्रांनो, नदी बघा, पाणी सुकलं आहे आता नदीचं. आणि ही आपली बोट किनाऱ्याला लागली आहे. आणि इथे आम्ही मासे साफ करतोय, काका साफ करतायत मासे. तर काकांना सगळं जेवण बनवता येतं. हा काका, काय काय येतं तुम्हाला? सर्व सर्व येतं, मासे, चिकन. सर्व सर्व केळीचं पान धुतोय आम्ही. आता माशांची कटिंग करून झाली आहे. आता आम्ही चाललो त्यांना मॅरिनेट करायला. तर दाखवतो मॅरिनेट कसं करतात. हे बघा, तर आता आम्ही इथे चूल मांडली आहे आणि आता तवा गरम व्हायला ठेवतो तोपर्यंत. आणि आता इथे मासे मॅरिनेट करायचे आहेत. हे चला मॅरिनेट करूया. तर पहिले आम्ही लावतोय आलं लसूण पेस्ट. मग काकांना विचारूया, काका काय लावतोय पहिले? मीठ लाव. तर आता आपण काय लावतोय पहिले याला? मीठ. पहिले हे बघा मीठ आणलंय. पहिले मीठ लावतोय माशाला आम्ही. नंतर आलं लसूण पेस्ट ना. नंतर आलं लसूण पेस्ट लावतोय आता आम्ही. मामी पण आली इथे मदत करायला. ही बघा मामी आग सारते. हा बघा इथे बाजूलाच पाडा आहे. कोकम आगोळ लावते, हे बघा. तर लिंबूपेक्षा तुम्ही कधी आगोळ वापरून बघा माशांना, किंवा चव वेगळीच लागते एकदम. ण्यासाठीचं पीठ बनवूया. मसाला टाकू ना. आता हे तांदळाचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये आम्ही काय टाकतोय? लाल तिखट, मालवणी मसाला आणि हळद. तर मीठ आपण आधीच ह्याला लावलं आहे, तर ह्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही मित्रांनो. त्याची तवा गरम होतोय. आणि आता हे माशांना असं मसाला लावून घ्यायचा चारी साईडने. आग कमी करू का? तर काका, तुम्ही कधीपासून जेवण बनवताय? सांगा. बऱ्याच वर्षापासून. सगळं येतं ना तुमका? सर्व येतं.
हे बघा आमचे वासरू आहे तिथे. लपतो ना याच्यामध्ये. आता हे आम्ही केळीच्या पानामध्ये लपटतो. हे बघा आता केळीच्या पानामध्ये बांधतोय आम्ही. असं एक बांधून झाला असा, हा दुसरा. मित्रांनो हे बघा आमचा सेटअप आता रेडी आहे. तवा पण गरम झाला आहे. तर आपण आता हे फ्राय करायला घेऊ. तर पहिले तेल ओततोय आपण. तेल ओतलं गरमागरम तव्यावर. आणि आता हे दोन्ही मासे ह्याच्यावर टाकूया. तर ते थोड्या वेळाने बसेल बरोबर तव्यात. तर हे बघा दोन्ही ठेवले. तर मजा येतली ना खाऊक. एकदम मस्त मजा आहे. आता वाटच बघतोय आम्ही कधी होतंय काय. एक बाजू झालेली आहे. आता परततोय आम्ही यांना. घ्याने करा. तर केळीच्या पानाचा मस्त सुगंध येतोय होय ना. हे बघा कसं शिजलंय. तर होईल हे 5 मिनिटात. आपण थोडीशी आग सारूया. तर आता आपण हे कशासोबत खाणार आहे. हे आता बांगडे आम्ही भाकरीसोबत खाऊ शकतो. भाकरीसोबत खाऊ शकतो ना. तर भाकरी रेडी आहे घरी मित्रांनो. तर एकदा हे झालं की आमचे दोघांचे 2 बांगडे आहेत. आम्ही कोणाला देणार नाही होय ना. होय. तर केळीच्या पानांमध्ये शिजवतोय म्हणून त्याला थोडा वेळ लागतोय. हे बघा. तर आजी पण आली आहे बघायला की बरोबर बनतंय की नाही. पळाली. तर हे बघा वरती जाम आहेत. लागले आहेत बघा किती. तर फायनली आमचे मासे रेडी झाले आहेत. आता आम्ही त्यांना काढतोय. तर काका काढतायत ना. तर हे बघा मित्रांनो आमचे मासे रेडी आहेत. तर आता घरी जाऊन यांना ओपन करूया. या लवकर. यम यम. आता काका दाखवतील उघडून कसे आहेत. हा बघा मित्रांनो कसा शिजला एकदम मासा. हे बघा आता आमचं दोघांचं जेवण आलंय. आता काका तुम्ही चव बघून सांगा कसं झालंय. कसं झालंय. मस्त. एक नंबर. एक नंबर. वा. मी चव बघून सांगतो. खरंच खूप मस्त झालं आहे मित्रांनो. तुम्ही पण ट्राय करून बघा आता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.